हल्ली एक ट्रेंड आलाय ना, जुन्याचं नवीन करायचं. मग ती वस्तू असो, कपडे असो किंवा मग जुनी गाणी, चित्रपट आणि आता तर नाटक सुद्धा. हो ना, ऐकायला खूप भारी वाटतंय ना. पण आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी नाटक सुद्धा का म्हटलं. याचं कारण म्हणजे एक जुनं नाटक चित्रपटाच्या रूपात आपल्या भेटीला येणार आहे. आता हे नाटक कोणतं, त्याचा चित्रपट कधी प्रदर्शित होणार आणि कोण या चित्रपटात भूमिका साकारणार, पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी मानसी. न्यूज अनकटच्या कलारंजन या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. लवकरच एक जुनं नाटक चित्रपटाच्या रूपात आपल्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट म्हणजे संगीत मानापमान. संगीत मानापमान हे 19व्या शतकातील गाजलेलं नाटक. या नाटकात बालगंधर्वांनी सुद्धा काम केलं होतं. कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांनी लिहिलेल्या या नाटकाचा प्रथम प्रयोग मुंबईच्या रिपन थिएटर मध्ये 12 मार्च 1911 रोजी किर्लोस्कर संगीत मंडळींकडून सादर करण्यात आला. आता जाणून घेऊया संगीत मानापमान या चित्रपटाबद्दल. जिओ स्टुडिओज आणि सुबोध भावे यांचा बहुप्रतीक्षित संगीतमय चित्रपट संगीत मानापमान 10 जानेवारी 2025 ला प्रदर्शित होणार आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली. सोशल मीडियावर चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले असून सुबोध भावे बरोबर सुमित राघवन आणि वैदेही परशुरामी हे त्रिकूट पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. सुबोध भावेचा पहिला पोस्टर जेव्हा रिलीज झाला तेव्हाच या चित्रपटाची चर्चा सर्वत्र होऊ लागली. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली. वैदेहीचे नऊवारीतील विलोभनीय सौंदर्य आणि मराठमोळा साज तर राजबिंडा पारंपरिक पोशाख मधला सुमित राघवनचा लुक पाहता या चित्रपटाची भव्यता पाहायला मिळते. प्रेम, वीरता, शौर्य यांची गुंफण असलेलं संगीत मानापमान नवीन वर्षात प्रेक्षकांसाठी एक मनोरंजनाची अविस्मरणीय भेट ठरणार आहे. सुबोध या सिनेमाविषयी बोलताना म्हणाला की संगीत मानापमान या मराठीतल्या एका अत्यंत अभिजात अशा नाट्यकृतीवर काम करायला मिळणं ही खरोखरच खूप भाग्याची गोष्ट आहे. बालगंधर्व चित्रपटात बालगंधर्वांची भूमिका करत असताना मानापमान या नाटकाशी संबंध आला. पण कधीतरी आपण त्याच्यावरती सिनेमा करू असं वाटलं देखील नव्हतं. मधल्या काळात कट्यार नंतर नवीन चित्रपटाची आखणी करताना सगळ्यात भावलं ते म्हणजे मानापमानची प्रेम कथा. तसंच गोविंदराव टेंबेंसारख्या दिग्गज अशा संगीतकाराने संगीतबद्ध केलेली गाणी. इतक्या वर्षानंतर ती गोडी तशीच आहे. बालगंधर्व असतील, केशवराव भोसले असतील, दीनानाथ मंगेशकर असतील अशा दिग्गज कलाकारांचा स्पर्श, खाडीलकरांची लेखणी अशा वेगवेगळ्या अंगांनी नटलेल्या नाटकावर सिनेमात तितक्याच तोलामोलाची मंडळी आजूबाजूला हवी होती. जिओ स्टुडिओची भक्कम साथ, कट्यार आणि काशीनाथच्या वेळेसची माझ्यासोबतची टेक्निकल टीम होती, हे देखील तितक्याच ताकदीने माझ्यासोबत उभे राहिले. सुमित राघवन, वैदेही आणि असे बरेच कलावंत या चित्रपटात तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. सुबोध भावे आता अभिनयासोबत या चित्रपटाचं दिग्दर्शन आणि प्रमुख भूमिका साकारणार असून कट्यार काळजात घुसली तसंच आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर या चित्रपटाची संपूर्ण तांत्रिक टीम या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा एकत्र येणार आहे. त्याचबरोबर मुख्य म्हणजे प्रसिद्ध संगीतकार शंकर एहसान लॉय यांचे संगीत या चित्रपटासाठी असणार आहे. जिओ स्टुडिओज प्रस्तुत, निर्माती ज्योती देशपांडे निर्मित, श्री गणेश मार्केटिंग निर्मित, सुबोध भावे दिग्दर्शित आणि अभिनीत संगीत मानापमान या संगीतमय चित्रपटात वैदेही परशुरामी, सुमित राघवन सोबत आणखी काही दिग्गज कलाकार असणार आहेत. संगीत मानापमान या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना प्रेमकथा तर बघायला मिळणारच आहे, त्याचबरोबर संगीताच्या पर्वणीचाही आस्वाद घेता येणार आहे. त्यामुळे हा चित्रपट मराठी चित्रपट प्रेक्षकांसाठी रंजक असणार आहे. तुर्तास आजच्या कलारंजनच्या भागात इतकंच. पुन्हा भेटूयात नवीन विषयासह. पाहत रहा न्यूज अनकट.